राज्य सरकार ने किसानों को बड़ी राहत देते हुए एक महत्वपूर्ण फैसला लिया है। महायुति सरकार ने किसान कर्ज वसूली को पूरे 1 साल के लिए रोक दिया है। राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने इस निर्णय की घोषणा करते हुए साफ कहा कि सरकार हर स्थिति में किसानों के साथ खड़ी है और किसी भी किसान को परेशान नहीं होने दिया जाएगा। नाही, आधीपासूनच देवेंद्र फडणवीसजीचं सरकार, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने उभं आहे। मधल्या काळातही आम्ही सांगितलं होतं की जेव्हा अशी परिस्थिती येईल, शेतकऱ्याच्या गळ्याशी येईल, तेव्हा सरकार काही निर्णय करेल आणि म्हणून 1 वर्षाची स्थगिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दिलेली आहे। आणि आधी या ठिकाणी ठरवलं आहे की 30 जून 2026 पर्यंत ज्या गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे त्यांचाही निर्णय आमचं सरकार करणार आहे। आणि आता मात्र तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, जेणेकरून कोणीही शेतकऱ्याच्या घरी जाणार नाही, शेतकऱ्याचा कोणी त्या ठिकाणी तगादा लावणार नाही, शेतकऱ्याला आत्महत्येकडे कोणी नेणार नाही। याकरता एक कडक पाऊल म्हणजे एक चांगलं पाऊल माननीय देवेंद्र फडणवीसजींनी घेतलेलं आहे।